नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओच्या थंबनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लार्ज कॅप कॅटेगरीमधला टॉपचा फंड ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या फंडचा रिव्ह्यू करणार आहोत आणि पाहणार आहोत की हा फंड नक्की कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो, याचा फंड मॅनेजर कोण आहे, त्यानंतर याने कशा प्रकारचे रिटर्न्स आपल्याला दिलेले आहेत, त्यासोबत हा कोणत्या सेक्टरमधील स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि पुढे इन फ्युचर आपल्याला कशा प्रकारचा ग्रोथ या फंडमध्ये पाहायला मिळेल. तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. आजच्या व्हिडिओमध्ये जो फंड आपण पाहणार आहोत त्या फंडचं नाव आहे ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड. हा लार्ज कॅप कॅटेगरीमधला फंड आहे. हा फंड मार्केटमध्ये लॉन्च झाला होता 23 मे 2008 मध्ये, म्हणजे 23 मे 2008 मध्ये हा फंड मार्केटमध्ये आला आणि ह्या फंडला आत्तापर्यंत 15 वर्षापेक्षाही जास्त वेळ झालेला आहे. या फंडची फंड व्हॅल्यू आहे 47,900 करोड रुपये. ती कधीपर्यंत 31 डिसेंबर 2023 पर्यंत 47,900 करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट लोकांनी या फंडमध्ये केलेली आहे आणि लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट याच फंडमध्ये लोकांनी केलेली आहे. त्यानंतर पाहूयात फंड मॅनेजर. फंड मॅनेजर आहेत अनिश तवाकले, ज्यांच्याकडे ओव्हरऑल 28 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. अजून एक फंड मॅनेजर आहेत वैभव दुसाड, ज्यांच्याकडे 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे फंड मॅनेज करण्याचा, किंवा ओव्हरऑल एक्सपिरियन्स त्यांचा 12 वर्षाचा आहे. या फंडमध्ये तुम्ही SIP चालू करू शकता, STP चालू करू शकता आणि SWPचा सुद्धा ऑप्शन आहे. या फंडमधून जर तुम्ही एका वर्षाच्या आत एक्झिट झालात तर तुम्हाला 1% चार्जेस लागतील, पण जर एका वर्षानंतर जर तुम्ही एक्झिट झालात तर त्यावरती कोणत्याही प्रकारचे चार्जेस तुम्हाला लागणारे नाही आहेत. यामध्ये तुम्ही 100 रुपयाच्या SIP पासून स्टार्ट करू शकता आणि नंतर तुम्ही 100 रुपयाच्या इन्क्रिमेंटमध्ये कितीही SIP याच्यामध्ये करू शकता. या फंडचा एक्सपेन्स रेशो आहे 1.53 पर ॲनम. लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये एक्सपेन्स रेशो आहे 2%चा. त्या मानाने इथे एक्सपेन्स रेशो किती आहे? 1.53, म्हणजे एक्सपेन्स रेशोसुद्धा सगळ्यात कमी आहे. या फंडमध्ये 19,14,900 लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत आणि हे सगळे ॲक्टिव्ह युजर्स आहेत ज्यांची इन्व्हेस्टमेंट या फंडमध्ये आहे. तर एवढा मोठा हा फंड आहे, म्हणजे 19 लाख लोकांनी या फंडवरती विश्वास दाखवलेला आहे. आता हा फंड आपण कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो ते पण पाहूयात. तर इथे पहा, त्याचं पूर्ण बायफर्केशन दिलेलं आहे की कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. तर इथे आहे ऑटोमोबाईल कंपनीजमध्ये मदरसन सुमी सिस्टम्समध्ये 0.88. त्यानंतर ऑटोमोबाईल्समधील मारुती सुझुकीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, हिरो मोटोक्रॉपमध्ये आहे, टाटा मोटर्समध्ये आहे, TVS मोटर्समध्ये आहे, बजाज ऑटोमध्ये आहे. तर ऑटो सेक्टरमधली ज्या टॉपच्या कंपनीज आहेत त्या सगळ्या कंपनीजमध्ये यांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे. बँकिंगमध्ये ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक या बँक्समध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यानंतर आपण कॅपिटल मार्केटमधील HDFC असेट मॅनेजमेंट कंपनीजमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये लार्सन अँड टर्बो LNT ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये सुद्धा यांची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर FMCGच्या ITC लिमिटेडमध्ये सुद्धा यांची इन्व्हेस्टमेंट आहे. सिमन्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. इन्शुरन्स कंपनीजमधल्या SBI लाईफ इन्शुरन्स, ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स कंपनीजमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे. इन्फोसिसमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. टेक महिंद्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. HCL टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. हिंदाल्कोजमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. ONGC ज्याला आपण ऑइल नॅचरल गॅस अँड कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ONGCमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर अजून रिलायन्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. रिलायन्समध्ये पण पहा 7% इन्व्हेस्टमेंट रिलायन्समध्ये आहे आणि रिलायन्स ही भारतातली सगळ्यात टॉपची कंपनी आहे, हे तर तुम्हाला माहितीच असेल. त्यानंतर भारत पेट्रोलियम, लुपिन, पॉवर सेक्टरमध्ये NTPCमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. त्यानंतर ट्रान्सपोर्टमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट आहे. तर या सगळ्या टाईपच्या कंपनीजमध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि इक्विटी शेअर्समध्ये त्यांनी 91% इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. इंडेक्समध्ये 3.97% इन्व्हेस्टमेंट आहे. ट्रेजरी बिल्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. अशा प्रकारे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. यामधील सगळ्यात टॉपच्या ज्या कंपनीज आहेत ज्याच्यामध्ये त्यांची सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे ICICI बँक लिमिटेड. रिलायन्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. लार्सन अँड टर्बो म्हणजेच LNTमध्ये आहे. इन्फोसिसमध्ये आहे. ॲक्सिस बँक लिमिटेडमध्ये सुद्धा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा यांची इन्व्हेस्टमेंट आहे 60%.
सेक्टर वाईज पाहिलं तर फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये यांची 24% इन्व्हेस्टमेंट आहे, ऑइल अँड गॅसमध्ये यांची 11% इन्व्हेस्टमेंट आहे, ऑटोमोबाईल कंपनीजमध्ये यांची 9% इन्व्हेस्टमेंट आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये पण 9% इन्व्हेस्टमेंट आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये यांची 7% इन्व्हेस्टमेंट आहे. अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट या फंडने केलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आत्तापर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक मोटिवेशन मिळतं आणि मला समजतं की तुम्हाला व्हिडिओ आवडलेत. तर चला पुढे जाऊयात आपण. तर बरेच लोक असं म्हणतात की म्युच्युअल फंडमध्ये असलेली इन्व्हेस्टमेंट ही रिस्की असते. हो, रिस्कीच आहे ना. पहा, इथे रिस्क मीटरसुद्धा आहे व्हेरी हायमध्ये. पण हा रिस्क मीटर दिलेला असतो आपल्याला आपल्या माहितीसाठी. पण मला असं वाटत नाही की म्युच्युअल फंडमध्ये असलेली इन्व्हेस्टमेंट ही रिस्की आहे. त्याला कारण असं की आता जर तुम्ही पाहिलं तर इथे ह्या सगळ्या टॉपच्या कंपनीजमध्ये यांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे, सगळ्या टॉपच्या कंपनीजमध्ये. आता टॉपच्या कंपनीज म्हणजे काय, तर जशी आहे मारुती सुझुकी, जे तर तुम्हाला माहितीच आहे, टाटा मोटर्स माहिती आहे तुम्हाला, ICICI बँक माहिती आहे, ॲक्सिस बँक माहिती आहे. आणि या कंपनीजमध्ये यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता म्हणजे सगळेच्या सगळे पैसे एकाच कंपनीमध्ये गुंतवलेत का, तर नाही. कुठेही तुम्हाला 100% इन्व्हेस्टमेंट दिसणार नाही. कुठे 4%, कुठे 1%, कुठे 0.5%, कुठे 0.4%. अशा प्रकारे त्यांनी 91% इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या स्टॉक्समध्ये केलेली आहे. म्हणजे उद्या समजा सिमेंस कंपनीला मोठा लॉस झाला 1000 करोडचा, 2000 करोडचा, तर त्यामुळे माझ्या फंडवरती डायरेक्ट इम्पॅक्ट होणार नाही, कारण की माझी त्या फंडमध्ये असलेली इन्व्हेस्टमेंट ही खूप कमी असणार. 1% म्हणजे खूपच कमी असणार. 100% जर इन्व्हेस्टमेंट माझी त्यामध्ये असती तर मला खूप मोठा लॉस झाला असता. कमी इन्व्हेस्टमेंट असल्यामुळे मला लॉस कमी होईल आणि बाकीच्या स्टॉक्समध्ये माझी इन्व्हेस्टमेंट आहेच आणि त्या कंपनीजला जर 1000-2000 करोडचा नफा झाला तर त्याचा फायदा मला मिळणारच आहे. पण म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही 10,000 रुपये गुंतवतात तर ते 10,000 रुपयाचे एकाच कंपनीचे स्टॉक घेतले जात नाहीत, तर ते वेगवेगळ्या कंपनीच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट केले जातात. म्हणजे भलेही एखाद्या कंपनीमध्ये लॉस झाला तर तो लॉस दुसऱ्या कंपनीच्या प्रॉफिटमधून रिकवर होतो आणि आपल्याला कधीही लॉस होत नाही म्युच्युअल फंडमध्ये. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या पैशांवरती तुम्हाला जास्तीचेच रिटर्न मिळत आहेत. तर आता रिटर्न पण पाहूयात की हा फंड तुम्हाला किती % रिटर्न देतो आहे. तर एका वर्षामध्ये हा फंड तुम्हाला देणार आहे 27% रिटर्न आणि ज्याचा बेंचमार्क आहे 21%. म्हणजे याने हा बेंचमार्क ब्रेक करून आपल्याला 27% रिटर्न एका वर्षात दिलेले आहेत. 3 वर्षामध्ये याने 20% रिटर्न दिलेला आहे आणि बेंचमार्क आहे 17%चा. 3 वर्षामध्ये सुद्धा याने बेंचमार्क ब्रेक केलेला आहे. 5 वर्षामध्ये याने रिटर्न दिलेले आहेत 17% आणि बेंचमार्क आहे 15.88चा. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा याने बेंचमार्क ब्रेक केलेला आहे आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आलेला आहे तेव्हापासून याने 15%चे रिटर्न दिलेले आहेत आणि बेंचमार्क आहे 11%. म्हणजे एवढे चांगले रिटर्न हा फंड तुम्हाला देतो आहे. जेव्हा हा फंड आला त्यावेळेस जर तुम्ही 10,000ची इन्व्हेस्टमेंट केली असती तर आज त्या 10,000चे 88,780 रुपये झाले असते. म्हणजे एवढे चांगले रिटर्न तुम्हाला फक्त 15 वर्षामध्ये मिळाले. 10,000चे 88,000 रुपये म्हणजे तुम्ही बघा ना, 8 पट अमाऊंट तुम्हाला ह्या फंडने रिटर्न म्हणून दिलेली आहे. तर हा फंड खूप जबरदस्त आहे. हा फंड निफ्टी 50मध्ये असलेल्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो. तर गेल्या 5 वर्षाचा जर तुम्ही डेटा पाहिला तर निफ्टी 50ने आपल्याला 101% रिटर्न दिलेले आहेत गेल्या 5 वर्षामध्ये. आणि आता आपण हा फंड पाहूयात की गेल्या 5 वर्षामध्ये याने किती % रिटर्न दिलेले आहेत. तर गेल्या 5 वर्षामध्ये त्याने 140% रिटर्न दिलेले आहेत. तर ह्या फंडची रेटिंगसुद्धा पहा, 5 स्टार मिळालेले आहेत मॉर्निंग स्टारकडनं आणि हा डेटा तुम्हाला गुगलवरती आरामशीर मिळेल, जो डेटा आपण आता पाहतोय. आता हा फंड तुम्हाला किती रिटर्न देणार आहे ते पण पाहूयात. आपण याच्यामध्ये समजा 8,000 रुपयाची SIP चालू केली 15 वर्षासाठी आणि 15% आपण एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतो आहे मिळणार आहेत आपल्याला. तर आपली इन्व्हेस्टमेंट आहे 14,40,000 रुपये आणि आपल्याला मिळणारी जी रक्कम आहे ती आहे 54,14,904 रुपये. एवढे चांगले रिटर्न तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे 14 लाखाचे 54 लाख रुपये होणार आहेत. आणि हीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही पुढचे 25 वर्ष केली तर तुम्ही भरणार आहात यामध्ये 24 लाख रुपये आणि मिळणारी रक्कम असणार आहे 2,62,62,00,000 रुपये. आता ही 8,000ची इन्व्हेस्टमेंट जर मी 10,000 रुपये केली तर माझी इन्व्हेस्टमेंट आहे 30 लाख रुपये आणि मला मिळणारी रक्कम असणार आहे 3,28,00,000 रुपये. एवढे चांगले रिटर्न देणारा हा फंड आहे. म्हणूनच सगळ्यात जास्त लोकांनी या फंडवरती विश्वास दाखवलेला आहे आणि या फंडमध्ये लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे.
तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ICICI प्रुडेन्शियल ब्ल्यू चिप फंडचा पूर्ण रिव्ह्यू करून दाखवलेला आहे. हा फंड कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करतो हे सगळं इन डिटेल दाखवलेलं आहे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तर चला मित्रांनो, लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.